अमरजी मिलिंद बोलणार होता पण त्याआधी मला जरा मूड आला काहीतरी एकदम छान होतं. त्या सिनेमामध्ये ती मनीषा कोइराला पळत येते, तिचा निळा दुपट्टा अडकतो वगैरे सगळं आपण बघितलेलं. काही काहींच्या आयुष्यात ती मनीषा कोइराला येतच नाही. जाऊ दे किती पाऊस आहे, कशाला एवढा हे सगळं धावपळ करायचं असं. आणि ना हे असे नकार देऊन US ला वगैरे सेटल झालं तर बरं असतं. हे सोशल मीडियावर कळत असते की छान 3-4 एकरचा बंगला आहे, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, मुलं आहेत, 2-4 गोंडस कुत्री आहे. नकार देऊन सुद्धा आपल्याच शहरात राहिल्या तर जी काय गोची होते त्याच्यावरची ही कविता आहे. कवितेचं नाव आहे रेड सिग्नल. रेड सिग्नल म्हणजे नकार. माझ्याबरोबरच ह्याच जॉबमध्ये राहूया. कधी कधी कविता, कधी एखाद्या चमकदार ओळीने तुम्हाला कवेत घेते, कधी लयीने, कधी आशयाने, कधी विषयाने तुम्हाला कवेत घेते. तुम्ही नाही कवितेला कवेत घेऊ शकत. ती ठरवते की कोणाच्या कवेत जायचं आणि कोणाला कवेत घ्यायचं. तशी कधी कधी ती एखाद्या सीन सारखी, स्क्रीन प्ले सारखी, घडणाऱ्या एका प्रसंगासारखी येते. तुम्ही डोळ्यासमोर तो प्रसंग येतो का बघा. आता मला वाजवायला वेळ जर असं रेड सिग्नल. तुम्ही रेड सिग्नलला थांबलेले असता. तुम्ही रेड सिग्नलला थांबलेले असता. तुम्हाला आडवं जाणाऱ्या उभ्या जगावर नजर फिरवत. तुम्ही रेड सिग्नलला थांबलेले असता. तुम्हाला आडवं जाणाऱ्या उभ्या जगावर नजर फिरवत आणि तशात विरुद्ध दिशेला थांबलेली एक कार दिसते. तोच रंग, तीच ओळखीची नंबर प्लेट मिळवत. आत बसलेली व्यक्ती ही तीच, खूप खूप ओळखीची. आत बसलेली व्यक्ती ही तीच, खूप खूप ओळखीची. एव्हाना तुमच्याही कारवर तिची पडलेली असते नजर. आणि क्षणार्धात रित रित होत जातं आतापर्यंत गजबजलेलं शहर. एक गजरेवाला काय तो उरतो सिग्नलला. एक गजरेवाला काय तो उरतो तिच्या बंद खिडकीला विनवण्या करत. तुमचीही मान विनवणी वजा हलते. तुमचीही मान विनवणी वजा हलते. ती तुमच्याकडे बघत बघत गजरा घेते. माळण्याआधी तशीच पूर्वीसारखी क्लिप्तता धरते. तुमच्या हृदयात तशीच पूर्वीसारखी जीवघेणी तळ उठते. काही बदललेलं नसतं. काही बदललेलं नसतं. मग तुम्ही कारमध्ये धडपडून ते गाणं लावता शोधून. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. तुम्ही कारमध्ये धडपडून ते गाणं लावता शोधून. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है. एव्हाना तिचा सिग्नल ग्रीन व्हायची वेळ झालेली. एव्हाना तिचा सिग्नल ग्रीन व्हायची वेळ झालेली. मग तुम्ही गाडीचे सगळे ब्लिंकर्स ऑन करून, गाडी बंद पडल्याचं निमित्त करून थांबता खाली उतरून. तीही काच बंद करायचं विसरलेली असते. तीही काच बंद करायचं विसरलेली असते. मग झर्रकन तुम्हाला पास होताना पुन्हा एकदा जगाचे सगळे डिवायडर्स ओलांडून तुमच्या पदरी पडतो श्वासभर मोगऱ्याचा गंध आणि खिडकी